नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. मीरा रोड परिसरातील हल्ल्याचा अतिरेकी संघटनेच्या प्रशिक्षणाशी संबंध असल्याचा संशय. प्रकरणाचा तपास एटीएस करणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनापासून कार्यरत होणार. प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार. सागरी व्यापार वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका एकत्र काम करणार. मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून निष्ठावंतांना प्राधान्य. प्रज्ञा सातव पोटनिवडणूक लढवणार. मुंबईतल्या घरासाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी. म्हाडाच्या लॉटरीला 14 मे पर्यंत मुदतवाढ. लॉटरीचा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार. मुंबईतील नाले सफाईचे 39% काम पूर्ण. मुंबईची तुंबई होणार नाही. मनपा आयुक्तांनी दिली हमी. मुंबईतल्या 174 इमारती अति धोकादायक स्थितीत. मनपा प्रशासनाने दिली माहिती. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान. पंतप्रधान मोदींनी केलं मतदान करण्याचं आवाहन. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी येथील मतांची मोजणी 4 मे रोजी होणार. कोणाची सत्ता येणार यावरून चर्चेला उधाण. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश. निवडणूक झालेल्या 15 महापालिकांमध्ये भाजपचीच सत्ता.